अध्याय 18 श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीय नमः, श्री गुरुभ्याय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री दत्तात्रेयाय नमः, श्री पादशिवल्लभाय नमः, श्री ऋषभ सरस्वतीय नमः. जय जयाजी सिद्धमुनी तू तारुभवानी सुधारायचा आमच्या श्रेणी पूर्ण केला दातारा गुरुचरित्र काम देणं ऐकताना माझे मन कांक्षित होते अंतकरण कथामृत ऐकाव्या ध्यान तृप्ती नवे अंतकरणी कथामृत संजीवनी आणि निरूपावी दातारा येणे परिषदाची विशिष्ट भक्तीची माता लावणी चरणाची कृपा भाकी त्यावेळी शिष्यवचन ऐकून संतोषण झाला सिद्धमुनी सांगत असे विस्तारूने एका श्रुते एक चित्ते एक शिष्याची कामनी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीन झाली निश्चयी तुझं करिता आमाची चेतन झाली बरीची गुरुचरिताद्यंतीची सुनन झाले अवधारा बिल्लवडी स्थान महिमा निरूपला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगे काय चित्ते क्वचित काळ ते स्थानी श्री गुरु होते गोप्यवरुणी प्रकट झाले म्हणून पुढे निघाले पर्याय सावरणा संगमाचे खाता एक दक्षिण वाराणसी म्हणून तू श्री गुरु आले अवलोकुती भक्तानुग्रह करावया पुढे कथा कृष्णा तटाकात श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचकान संगम ख्यात तेच राहिले दोन शब्दे अनुपम्य तीर्थ मनोहर जयशमुक्त काशीपुर प्रयाग समान तीर्थमधोर म्हणून राहिले पर्यायसा कुर प्रोग्राम गहन कुरुक्षेत्राची जाण पंचगंगा संगम कृष्णा अत्युत्तम पर्यायचा गुरुचेती जितके पुन्हा तयावने अधिक जाण तेथे असते गम्य म्हणून राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तीर प्रख्याताचे नंतर याच्या नावानं आहे थोर सांगणे काय की चित्ते शिवाभद्रा भगवती कोंबी नदी सरस्वती पंचगंगाची ख्याती महापातक समाहारी ऐशी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णाची आसंगा प्रयागावने असे सांगा संगम स्थान मनोहर अमरापूर म्हणजे ग्राम स्थानाचे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तेसे स्थान मनोहर वृक्षाचे औदुंबर प्रख्यात जाण कल्पतो देवासे अमरेश्वरू तया संगमे षटकुळी जयशी वाराणसीपुरी गंगा भागीरथी तिरी पंचगंगा नंदी संगम धौरी तत्समान पर्यसा अमरेश्वरासने नादी आयत सृष्टी योगिनी शक्तीर्थ निर्गुणी प्रख्याताचे पर्यसा अमरेश्वर लिंग पर्वये त्याची वंदुरी स्वभावे भुजिताना रमर होय विश्वनाथ तोची जाणा प्रयागी करता माग स्नान जे पुण्य होय साधन चितयोग होय त्यावन एक स्नान पर्यसा सरस्वती संगमात प्रयाग समानाचे विख्यात अमरेश्वर बरोबर वस्तू त्या निवास या कारणे ती स्थानी कोटतीर्थ असते निर्गुणी वायगंगा दक्षिणी विनिचैत निरंतर मितीर्थ ती स्थानी सांगता विस्तार पराणी अष्टीर्थ विख्यात जाणा तया कृष्णा तटाकात उत्तर दिशा देखावा आहे कृष्णा पश्चिममुखा शुक्लतीर्थ नामायका ब्रह्मत्या पापदूर औदुंबर सन्मुखेशी तीन तीर्थे परियसी एकानंतर एक धनुषी तीर्थ असती मनोहर पापिनाशी कांबित तिसरे सिद्ध तीर्थ अमरेश्वर सन्निधात अनुपम्याची भूमंडी पुढे संगम षटकुळात प्रयाग तीर्थाचे ख्यात शक्तीतीर्थ अमरतीर्थ कोटी तीर्थ पर्यसा तीर्थस्थी परंपार सांगता असे विस्तार या कारणाचे श्री गुरु राहिले तेथे द्वादश शब्द कृष्णावेणी सनदी पंचगंगा मिळवणी सप्तनदी संगम सगुणी काय संगम मात्याचे ब्रह्मत्यादी पातके जणू जाती स्नाने के ऐसे सिद्ध नामनी के सकाळी होय तेथे काय सांगू त्याचा महिमा आणि द्याव्या नाही उपमा दर्शनामध्ये होती काम्या भय काळवरून साक्षात कल्पतरू असे वृक्ष दुंबरू गोप्य होऊन रागोचरू श्री गुरु ते स्थाने भक्तजन होणार असे तीर्थ प्रख्यात राहिले तेथे श्रीनाथ म्हणून प्रकट झाला जाणा असता पुढे वर्तमाने भिक्षा कराव्या प्रतिदिनी अमरापूर ग्रामे लागून जाते श्री गुरु पर्यसा त्या ग्रामे द्विजक असे विद्याभासक त्याचे प्रतिषेक प्रतिवता श्रीमन सुशिरसिद्ध ब्राह्मण भिक्षा करी आपण कर्मार्गाचरण अशी सात्विक वृत्तीनं त्या ब्रह्मंदिरा तू असे वेलवून तू शेंगा ऐकती त्या भोवत त्याने उदरपती करती एखाद्या दिवशी ब्राह्मणाची वरून मिळे पर्यायची तया शेंगा रांधुनी हर्षी दिवस क्रमिती येणे परी ऐसा ब्राह्मण दरिद्री याची वृत्ती उदरभरी पंचमा नकुसरी तिथी पूजी भक्तीने होता श्रीगुरु एक दिवशी त्या ब्रह्मंदिरासी गेले आपण भिक्षेशी नेले प्रभक्तीने भक्तीपूर्वक श्रीगुरुशी पूजा करतो सोडशी एवढ्या शंगा भावशी केले होते पत्रशाखा भिक्षा करून ब्राह्मणाशी अशाशिता संतोषी गेले तुझे दरिद्रोशी म्हणून निघाली त्यावेळी त्या विप्राच्या घरात जो कहता म्हणत एवढा नाम विख्यात अंगण सृष्टीले त्यावेळेलाचे झाडमुळं श्री गुरुची तात्काळ टाकून देती प्रबळी गेले असते आपण संगमाची प्रवणिता त्यावेळी दुःख करती पुत सगळी म्हणजे भाव देवळी कैच्या दृष्टा फुले आम्ही त्या यतीश्वराची काय उपद्रव केला आहेसी आपले ग्रास छेदून घ्यायची टाकून दिले भूमीवर ऐशवरी ती येणारी दुःख करी अपारी बरीच तिचा गोपवारी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे स्त्रियेची त्यावेळी जे होणारच्या काळी निर्माण चंद्रमुळी त्या दिन विश्वापक नारायण उपस्थितले कारण पिपलिका स्थूल जीवन समजता तसे प्रयचिती ऐसे बोले श्री पंचानारासी के हो प्रत्ययी 84 लक्ष जीवराशी स्थूल सूक्ष्म समजतासी निर्माण केले आराशी मग उद्बंधी तंत्र रंकरा एक दृष्टी करून पशुत ही सृष्टी आपले अर्जुन वर्के खोटी तैसे फळापणाची पूर्वजन्माचे निक्षेपण सुकृत दुष्कृत जाणं आपल्या आपणचे भोगणे पडल्यावरी काय बोल आपले देव असतावन पुढल्या बोलती मूर्खपण जे पेरील देव भक्षण कोल बोल सांग माझं बोल ठेवती तिशुराशी आपल्या अर्जुन विचारशी रासरला म्हणती विधमय विष्णू तो तारकमाशी म्हणून आला भिक्षेशी नेले आमच्या दृदृशी तोशी आम्हा तारेल येणे परी स्त्रियशी समोजित परीयशी काढून शाकशी टाकी झाला गंगेत त्यावेळेला जे मूळ थोरी जो कहोते आपल्या द्वारी काढून गेला तुझ्यावरी कडे झाला ते वेळी
काढता वेळ मुळाशी लादला कुंपणे जाण्याशी आनंद झाला भाऊशी घेऊन गेला घरात आणि तिने वल काय झाले ईश्वरामा प्रसन्न झाले म्हणून हे वेळ चुकले जाणला दे आमासी न तो योगेश्वर होय ईश्वरी अवतार मावडला देणे हर मध्ये चला दर्शनाशी जाऊन संगमी श्री गुरु पूजा करीती होशी वृत्तांत सांगू दयाशी ते वेळी प्रियसा श्री गुरु म्हणते त्यावेळी तुम्हाला सांगा कोणाशी प्रकटा न करता मागा अशी नसेल लक्ष्मी तुम्हा घरी ऐशभरी तुझ्याशी सांगितली श्री गुरु प्रियशी लक्ष्मी तुमच्याशी पुत्रपती नांद असावर लादून गेला वनिता आपण ब्राह्मण श्री गुरु कृपाशी जाणं दर्शनात देणे हरे जशी होई श्री गुरु कृपा त्याची कशी देणे पापा कल्पवृषा श्री गुरु तो बापा देणे कशी तया घरी देवे होणे असेल नरू त्याने आश्रवा श्री गुरु तोची बाहेर बलबारू पूजे होई सगळी काय जे का बजेल श्री गुरु ते त्याशीच साधी पर्व अखंड लक्ष्मी त्याचे घर ऐश्वर्य नांदती सिद्धनामी नामधारकाशी श्री गुरु कृपा आहे शिव जय तुम्ही मनोमानी कामधेनु तुझ्या घरी गंधर्वचरण गुंदनो सांगे गुरुचरित्र विस्तारणे पुढील कथामृत पानो एका श्रुते एक चिते इति श्री गुरुचरित्रामृत वेक्षारा चित प्रदेने हरण कथा निरूपेली इति श्री गुरुचरित परमकथा कल्पत्र श्रेष्ठ पाठ्याने सिद्धनामधारक समाधे कुरुक्षेत अश्रित वर्णन अमरापर सूक्ष्म तुझे घरी भिक्षा कृत दरिद्र परिहार नाम अष्टदशोध्याय प्रसंग 18 श्री गुरुनाथ अर्पणमस्तु शुभम भवतु अवधूत चिंतन श्री गुरुदेव कशोदाहरण स्तोत्र श्रीपाद श्रीवल्लभम त्वं सदैव श्रीदत्तास्मान पायी देवादिदेव भावग्राह्य क्लेश हारिं सुकीर्ते घोरात कष्टात दरास्मा नमस्ते त्वं नो माता त्वं पिता तो दीपस्त्वं त्राता योग सेम सद्गुरुस्वं त्वं सर्वस्वं नो प्रभु विश्वमूर्ते घोरात कष्टात दरास्मा नमस्ते पापं तापं व्याधिमादिंच दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराश्रुदैनं त्रातारण वीक्षा सुजूर्ते घोरात कष्टात दरास्मा नमस्ते नान्यस्त्राता नापी दाता न भरता त्वतो देवतं शरण्यो गहर्ता कुर्वात्रेयानुग्रहं पूर्ण राते घोरात कष्टात दरास्मा नमस्ते धर्मे प्रीती सन्मती देव भक्ती सत्संग प्राप्ती देही भुक्ती च मुक्ती भावासक्तीच्या अखिल आनंद मूर्ते घोरात कष्टात दरास्मा नमस्ते श्लोक पंचकमे दत्यो लोकमंगलवर्धनं प्रपटे नियतो भक्त्या श्रीदत्तं प्रियं भवे इति श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी विरचित घोर कष्टधरण स्तोत्र संपूर्णम् अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।